बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। इथे ग्रामस्थ जमलेले आहेत। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील। या मोर्चामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यापासून आहेत आपल्या सोबत दादा। खरं तर हा पुण्यातील मोर्चा आहे आणि महाराष्ट्रातील 5वा मोर्चा म्हणता येईल। नक्की तुमची आता प्रतिक्रिया काय? कारण CIDची चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते। माझी एकच मागणी आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे। त्या दोषींना कुठलाही मदत, सरकारी दबाव आणून चौकशी शिथिल करणं किंवा त्यांना शिक्षा होणार नाही असा प्रयत्न करणं, याच्या विरोधात आम्ही आहोत। आज हा प्रश्न माझ्या दृष्टीने हा जातीचा, पक्षाचा प्रश्न नाही, या मानवतेचा प्रश्न आहे। आज राज्यातल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीबद्दलची ही भाष्य आहे आणि त्यामुळे याला शेवटी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार आहेत आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या काही माणसांचा याला जर वरदहस्त असेल, राजाश्रय असेल तर मग मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। आज अशा लोकांना ते मंत्रिमंडळात ठेवतायत म्हणजे यामध्ये तुम्ही स्वतः सामील आहात का हा प्रश्न निर्माण होतो। दुसरा एक प्रश्न निर्माण होतो की ज्या अटकेत आरोपी आहेत त्यांना VIP ट्रीटमेंट कुठेतरी दिली जाते। आता हा सरकारचा प्रश्न आहे, मला त्या डिटेलमध्ये जायचं नाही। मला मुख्य मुद्दा माझ्या पुढे आहे की आज महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही, युवकांना रोजगार मिळत नाही आणि जे गुंतवणूक करायला येतात त्यांना अशा प्रकारची वागणूक दिली जाते आणि अशा प्रकारची दहशत निर्माण केली जाते की तुम्ही जर खंडणी केली, आम्हाला दिली नाही, काही लोकांना, राजकीय व्यक्तींना जर खंडणी दिली नाही तर तुम्हाला इथं काम करता येणार नाही, मी तुम्हाला काम करू देणार नाही। हे वातावरण जर महाराष्ट्रात जर कायम राहिलं तर कोण गुंतवणूक करेल महाराष्ट्रामध्ये? आणि याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। त्यांनी लवकरात लवकर दोषींना शिक्षा होईल आणि शिक्षा झाली असं महाराष्ट्राला दिसेल, देशाला दिसेल, हे आम्हाला पाहिजे। साधारण आता 25 दिवस झाले, म्हणजे आरोपी अजूनही एक आरोपी फरार आहे, अजून त्यात काही ठाम पोलिसांच्या हाती निर्णय पुरावे लागलेले नाही आहे। हे कुठेतरी दिरंगाई होते असं वाटतं। इथं असं आहे की या आरोपींना राजाश्रय आहे हे जग जाहीर आहे आणि तुम्ही जोपर्यंत मुळापर्यंत जात नाही, त्यांना कोण प्रोटेक्ट करतंय, त्यांना कोण संरक्षण देतंय हे तुम्ही जात नाही, तोपर्यंत ह्या घटना घडत राहणार। आता विरोधकांकडे असं म्हणलं जातं की याला जातीय रंग दिला जातो। जातीय रंग ज्याला द्यायचा त्याला देतील। मला ह्यामध्ये जातीय पक्षीय राजकारण आणायचं नाही आहे। हा मानवतेचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या 2 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, मग पोलिसांनी परभणीमध्ये केला आहे, इथं खंडणीखोरांनी केलेला आहे। ह्याकरता जबाबदारी शेवटी कुणाची आहे? माझ्या मुख्यमंत्र्याची, माझ्या गृहमंत्र्याची मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मागणी करतोय की मुख्यमंत्र्यांनी यावर आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की महाराष्ट्रात यापुढच्या खंडणीखोरांचं राज्य चालणार नाही। बाबा, तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेसच्या परिस्थिती आणि आत्ताची परिस्थितीमध्ये काय साम्य वाटते? आता तुलना करायची नाही, मला आजच्या परिस्थितीबद्दल बोलायचं आहे। आज महाराष्ट्रात चाललेलं आहे ज्या प्रकारे खंडणीखोरांना अभय दिलं जाते, जे राजाश्रयाने हे सगळे खंडणीचे व्यवहार करतायत आणि यामुळे उद्योगपती इथे येत नाही, रोजगार निर्माण होत नाही, ही गंभीर बाब आहे। महाराष्ट्राचं आज निर्गुंतवणूकरण व्हायला लागलेली आहे। आज महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नामध्ये 11वा क्रमांक गेलेला आहे। एकेकाळी प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य आता घसरायला लागलेलं आहे। याला भाजप सरकार जबाबदार आहे असे माझा स्पष्ट आरोप आहे। या ठिकाणी जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला भाजप सरकार असल्याचं जे ठाम आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी या ठिकाणी पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट VK कांबळे सह निलेश कर्मत, झी मीडिया, पुणे।